मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मरियाई चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं असून या निर्णयाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला आहे। सगळ्या सोयऱ्यांचा GR काढून मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला होता। या पार्श्वभूमीवर शनिवारी मरियाई चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ज्यांना शिकायची इच्छा आहे पण फी भरण्याची परिस्थिती नाही, यांच्यासाठी लढणाऱ्या नेत्यामागं आम्ही हा मराठा बांधव कायम आणि कायम असणार आहे। प्रत्येक शासनाच्या नेत्यांनी काही गोष्टी आमच्या लक्षात ठेवल्यात। पंढरपूरच्या एकादशीला आम्ही जी पूजेला त्यांना अडथळा आणला होता ते अजूनही उपमुख्यमंत्री साहेब विसरलेले नाहीयेत। त्यांना वाटलं की मराठ्यांनी असा खेळ केला तर आम्ही सत्तेत असू तोपर्यंत असं फिरवत राहू, पण हे कालचक्र आहे। शासनाने लक्षात घ्यावं, जन्म आणि मृत्यू ठरलेला आहे, प्रत्येकाची वेळ आहे। आता सध्या मराठ्यांची वेळ आहे, पण जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा अतिशय परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल। या प्रसंगी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी सन 2014 पासून निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचं गाजर दाखवून मराठा समाजाचा अपमान करण्यात येत असून सगळ्या सोयऱ्यांचा GR निघाल्याशिवाय आंदोलन संपणार नाही असा इशारा दिला। सरकारने सगळे सोयऱ्याच्या अधिसूचना काढली पण त्याचा शासन GR काढलेला नाही। लवकरात लवकर मराठ्यांचा शासन GR काढा, अधिसूचना काढा आणि मराठ्यांना न्याय द्या, अन्यथा परत तुम्ही त्या गादीवर बसणार नाही, परत तुम्हाला सत्तेची खुर्ची मिळू देणार नाही याची दक्षता तमाम मराठा समाज घेईल। शासनाचा GR म्हणजे तुमच्याकडे ज्या हरकती दिलेत, जी अधिसूचना काढली ज्याच्यावर ज्या हरकती राज्यभरातून गेलेत 6 लाख हरकती गेलेत, त्यातल्या 3 लाख हरकती सॉर्टिंग झालेत, 3 लाख हरकती सॉर्टिंग व्हायच्यात। पण येणाऱ्या 5 तारखेला लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्याच्या आत हा शासन GR निघाला पाहिजे। 10% आरक्षण हे तिकीट नाही, त्याच्यावर आमचा विश्वास नाही। आम्हाला 50%च्या आतून ओबीसीतून आरक्षण पाहिजे, ते टिकाऊ आरक्षण आहे आमचं आणि ते आरक्षण आम्हाला पाहिजे। या आंदोलनात राजन जाधव, प्रकाश वानकर, पुरुषोत्तम बर्डे, लहू गायकवाड, विनोद भोसले, गणेश डोंगरे, संजय शिंदे, प्रताप चव्हाण, हेमंत पिंगळे, महादेव गवळी, औदुंबर जगताप, श्याम गांगर्डे, चंद्रकांत पवार, मनोज जगताप यांच्यासह मराठा बांधव सहभागी झाले होते।